रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आम्ही आमच्या गायी चारवण्यासाठी गायरांमध्ये घेऊन आलेलो आहे आणि असं गायरान जे शासनानं रिझर्व ठेवलं गायींच्यासाठी, त्यासाठी शासनाचे मनापासून आभार मानतो। आज देखील आम्ही गायरांमध्ये चारवतो। तर अशा पद्धतीने आज आहे सर्वपित्री अमावस्या। सर्वपित्री अमावस्यानंतर उद्यापासून नवरात्री चालू होणार आहे आणि ह्या नवरात्रीच्या सर्वांना लाख लाख हार्दिक शुभेच्छा। प्रत्येक धर्म हा माणसाला सुखकर जीवन जगण्यासाठीची शिकवण देतो आणि अशाच पद्धतीनं नवरात्रीच्या जो 11 दिवस आपण व्रतस्थ राहतो, ह्या व्रतस्थ राहण्यामागचं कारण किंवा आपण श्रावणात व्रतस्थ राहतो, प्रत्येक धर्मात व्रतस्थ राहतात, तर याचं कारण म्हणजेच ज्या काळात जंतुसंसर्ग जास्त होत असतो अशा काळात ही शिकवण दिली जाते की व्रतस्थ राहावं, मांसाहार खाऊ नये। या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी प्रत्येक धर्मात शिकवलेल्या आहेत। याचंच कारण असं की आपलं जीवन सुखकर व्हावं, निरोगी राहावं आणि कुणालाही आपल्यामुळं त्रास होऊ नये। सर्व धर्म सगळ्या पद्धतीनं आपापल्या चांगल्या पद्धतीनं जगावेत, हाच त्याचा मूळ उद्देश आहे। तर अशा पद्धतीनं 11 दिवस जो कार्यक्रम होतो आपल्या सह्याद्रीत, आता यावेळी जो होणार आहे तो नेमका कसा होणार आहे आणि नेमकं काय सह्याद्रीत घडतं, कशा पद्धतीनं नवरात्री साजरी केली जाते आणि कशा पद्धतीनं हे सगळं घडणार आहे, ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन व्हिडिओच्या माध्यमातून। आणि 11 दिवसासाठी आता मी आपला जो निरोप घेतो, 11 दिवसानंतर आपण पुन्हा भेटायचं आहे याच आणि बऱ्याचशा विषयांच्यावर चर्चा करण्यासाठी। सह्याद्रीत नेमकं काय चाललेलं आहे, सह्याद्री म्हणजे नेमकं काय आहे, सह्याद्री आपल्यापर्यंत पोचवायची आहे आम्हाला आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतरांनाही पाठवा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन पुन्हा व्हिडिओत आपण 11 दिवसानंतर भेटू। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।